एका मुलाखतीदरम्यान स्वामी विवेकानंदांना एक प्रश्न विचारण्यात आला होता की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आयुष्यभर म्हणजे जीवनभर करायला आवडेल. तर स्वामी विवेकानंदांनी खूप छान असं उत्तर दिलं होतं. तर काय आहे हे उत्तर हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. खूप छान असं उत्तर आहे हे आणि याचा फायदा आपल्याला देखील होणार आहे. तर नमस्कार, मी आहे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या भागाचे नोटिफिकेशन लगेचच येईल. आणि जर हा व्हिडिओ आवडला तरच तो पुढे लाईक आणि शेअर करा. जसं मी आता म्हटलं की हा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या खूप फायद्याचा, खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे. याच्यातून स्वामी विवेकानंदांनी जी गोष्ट सांगितली ना ती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि खरंच आजच्या काळामध्ये याची खूपच गरज सर्वांना आहे. तर स्वामी विवेकानंदांना एका मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की आयुष्यभर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला करायला आवडेल. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं ध्यान, म्हणजेच मेडिटेशन. तर ध्यान हा असा शब्द आहे जो आजकाल आपण खूप वेळा ऐकतो, पण प्रत्येक जण तो वेगवेगळ्या कारणासाठी ऐकतो. काही लोकांना वाटतं की ध्यान फक्त आध्यात्मिक लोक आहेत, ज्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे तेच लोक ध्यान करतात. आणि ध्यान करण्याच्या अगदी वेगळ्या पद्धती पण सांगितल्या आहेत की त्यामुळं अनेक लोक गोंधळून जातात. पण असं काही नाही आहे की त्यांनी संसाराचा त्याग केलेला आहे किंवा कोणी ऋषीमुनी झालेत साधू त्यांनीच ध्यान करायचं असं काही नाही आहे. तो गैरसमज आहे. आणि ध्यान करण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा ते नेमकं कसं करावं आणि केलं तर ते कसं करावं, कशा पद्धतीने करावं हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर आपण हीच एक छोटीशी गोष्ट आपल्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. तर ध्यानाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टीबद्दल जागरूक होणं. जे आपण ध्यान करतो म्हणजे मेडिटेशन आहे ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टीबद्दल आपण जागरूक होणं. अनेक लोकांना असं वाटते की अरे ते मांडी घाला, पद्मासनात बसा आणि मग ते शांत हे करून बसून पाय असे क्रॉस करून पद्मासनात बसूनच ध्यान केलं पाहिजे. असं काही नाही आहे, असं अजिबात नाही आहे. तर जे लोक ध्यानाची सुरुवात करत आहेत ते कुठेही बसून ध्यान करू शकतात. अगदी खुर्चीवर बसून देखील तुम्ही ध्यान करू शकतात. त्याला काही असं नियम नाही आहेत की ध्यानात तुम्ही कसे बसता. यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही आरामात बसले आहात का. तर आरामात कम्फर्टेबल वाटेल असं बसणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला अस्वस्थ वाटत नाही आहे ना, हे खूप महत्त्वाचं असते. कारण ध्यान करताना सर्वात आधी याकडे लक्ष दिलं जातं की तुम्ही कम्फर्टेबली बसला आहात की नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ध्यानासाठी 30 मिनटं, 40 मिनटं किंवा 1 तास लागतो असं काहीही नाही आहे. तुम्ही अगदी 5 मिनटापासून याची सुरुवात करू शकता. जर एखादी व्यक्ती रोज 5 मिनटं ध्यान करत असेल तर तिच्या मानसिक आरोग्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. हे अनुभवाने सिद्ध झालेलं आहे. म्हणून ध्यान म्हणजे फक्त जास्त वेळ एका जागी बसून राहणं असं नाही आहे. फक्त ध्यान करताना एखादी शांत जागा निवडा आणि तिथे बसा. घरातील अशी एखादी जागा असेल की तिथं तुम्ही शांत बसू शकता, कम्फर्टेबली बसू शकता. मग ते तुम्ही जमिनीवर, सोफ्यावर, खुर्चीवर कुठेही आरामात बसून तुम्ही ध्यान करू शकता. आता मी जसं म्हटलं की 5 मिनटं रोजचे ध्यान केल्याने खरंच तुमच्या मानसिक आरोग्यामध्ये नक्की बदल होतो. तर अशा ठिकाणी बसा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं. त्याच्यानंतर डोळे बंद करा आणि मग एक सोपी गोष्ट करा की तुमच्या आजूबाजूचे किमान 5 वेगवेगळे शब्द ऐकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही जेव्हा डोळे बंद करून बसाल त्यावेळी तुमचं लक्ष जाईल की बाबा शांत असताना काही बाहेरचे आवाज ऐकू येतात. तर असे 5 आवाज तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. शांतपणे त्या आवाजाचं निरीक्षण करा. मग हळूहळू तुमच्या श्वासावरती लक्ष द्या. म्हणजे श्वास घ्या, परत श्वास सोडा, असं करा. हळूहळू श्वास घ्या आणि परत सोडा. डोळे बंद केल्यानंतरही तुमच्या आसपास काय घडतंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आता मग जसं की फॅनचा आवाज येईल, कॉम्प्युटरचा आवाज आहे, बाहेरून गाड्यांचा आवाज येतोय, पक्ष्यांचा आवाज येतोय, हे सगळं मनामध्ये तुम्ही त्याचं अनुभव म्हणजे निरीक्षण करा. तर हेच आहे ध्यान. म्हणजेच आपल्या आसपास काय चाललंय हे जाणून घेणं आणि त्याच्याबद्दल जागरूक राहणं, हे झालं ध्यान. तर सुरुवातीला काय होईल, लक्ष लागणार नाही, मन थोडंसं डायव्हर्ट होईल, भरकटेल.
मनात अनेक विचार येतील. अचानक तुम्हाला जाणवेल की मन अगदी दुसरीकडेच जातं आहे. तर तसं ते परत पुन्हा मग ते शांतपणे त्याला ध्यानाकडे आणायचं आहे आणि हे पुन्हा पुन्हा करायचं आहे. म्हणजे मन भरकटेल तर पुन्हा त्याला ताळ्यावर आणायचं. तर यालाच सराव म्हणतात, प्रॅक्टिस म्हणतात. की सुरुवातीला मन भटकणार आहेच, त्याला परत पुन्हा आपल्या मेन जागेवरती परत आणायचं आहे. मग त्यामुळंच श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. आता हळूहळू तुम्हाला समजेल की 5 मिनिटात मन 10 वेळा भटकते. तर आता हळू जसं तुम्ही सवय करा तसं लक्षात येईल की मन आता 2-3 वेळाच भटकतंय, म्हणजे दुसरीकडे जातंय. तर यानंतर तुमची मग बसण्याची पद्धत आहे ती सुधारू शकता आणि थोडा वेळही वाढवू शकता. म्हणजे आरामदायी कपडे घालून तुम्ही बसू शकता. पण सुरुवात करणं हे खूप महत्त्वाचं आहे. खूप तांत्रिक किंवा टेक्निकल गोष्टी जाणून घ्यायची गरज नाही आहे. जिथे आहात तिथे फक्त 5 मिनिटं शांत बसून निरीक्षण करायला सुरुवात करा. तर कारण ध्यानामुळे आत्मनियंत्रण खूप वाढतं आणि ध्यान करणं खूप सोपं आहे आणि ते तुमच्या आयुष्याचे महत्त्वाचा भाग बनू शकतो. ध्यान करताना तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच वलय असं तयार होतं, जे तुमच्या मानसिक आरोग्याचं संरक्षण बनतं. कुठलाही ताण तुम्हाला सहज हलवू शकणार नाही जर तुमचं स्वतःवरती नियंत्रण असेल तर. आणि ध्यानाने, मेडिटेशन केल्याने स्वतःवरचं नियंत्रण आपोआप वाढतं. हेच ध्यान करण्यामागचं उद्दिष्ट आहे. तर जर तुम्हाला समजलं असेल की नेमकं ध्यान म्हणजे काय, तर फक्त 5 मिनिटं महिनाभर हे ध्यान असं करून बघा. सकाळी फक्त 5 मिनिटं ध्यान करा आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल नक्की जाणवेल. नक्की हा प्रयोग करून बघा. 5 मिनिटं शांत जागी बसायचं आहे. बाहेरचे थोडे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा, निरीक्षण करा, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला नक्कीच सकारात्मक बदल जाणवेल. हे तुम्ही करून पहा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर थोडे लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.